ते असं टिकली किंवा बिंदी लावतात आणि मग तिकडे एक पांढरा पॅच येतो. बांगडी घालतात. बांगडीला असं उठतं किंवा असं काही ॲलर्जी उठते. बरोबर. कधी-कधी असं होतं बघ, की घड्याळ घातलं, की त्या घड्याळाच्या पट्ट्याने तिकडे रॅश उठतो. तर ते बिंदी, घड्याळ ह्याच्यात कॉन्टॅक्टन्स ॲलर्जन्स असतात. निकल. आपण जेव्हा आर्टिफिशियल ज्वेलरी घालतो, कानातले, गळ्यातलं, खाज सुटते, बांगड्या. तर ते जे निकल कॉम्पोनंट असते, एक वन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ ॲलर्जन इज निकल आणि त्याला ते कोटेड असते. जोपर्यंत स्किन ते ॲलर्जन्स लीक होत नाहीत तोपर्यंत ठीक आहे. पण वारंवार त्याचा उपयोग केला आणि आपल्याला घाम सुटला, की ते ॲलर्जन्स त्या मेटलमधून लीक होऊन स्किनमध्ये जातात आणि ॲलर्जी होते. तसंच बिंदीमध्ये गम जो असतो ना, त्याच्यात एक प्रकारचा ॲलर्जन असते आणि तो आधी तर खाज आणतो, काळं करतो आणि कधी-कधी तिकडे सफेद होतं. ल्युकोडर्मासारखं होतं. कारण त्याच्यात जो डाय असतो का कलर असतो विच कॉजेस दिस. कानातले इयरिंग्स घातले, काही-काही लोकांना पटकन खाज येते आणि त्यांना कळते ही ॲलर्जी काढून टाकतात. पण काही-काही लोकांना काही दिवसानंतर येते आणि त्यांना कळत नाही ॲलर्जी का. मग त्यांना असं वाटते आपण आर्टिफिशियल ज्वेलरी घातलेली. गळ्यातली माळ, इथे खाज येते, इथे खाज येते. मग कळते 2 गोष्टी आहेत, की ती आयदर माळ रफ असते किंवा ती निकल कंटेंट असते आणि त्यामुळे खाज होते. हे तर काहीच नाही. पर्सेस असतात, जे लोकं हातात घेऊन फिरतात. त्या पट्ट्याचा जो लेदर असतो, काय प्लास्टिक असतो, त्याची ॲलर्जी होते. फुटवेअर, चप्पल, रबर फुटवेअर, लेदर फुटवेअर त्याचे जे ॲलर्जन्स लीक होतात पावसामध्ये, गरमीमध्ये, बॉडीत जातात आणि ॲलर्जी होते. पण ही ॲलर्जी अशी सगळ्यांनाच होत नाही. काही-काही लोकांनाच होते. असं का? त्या पेशंटची स्किन सेन्सिटिव्ह असते. त्याच्यामध्ये ॲलर्जिक रिॲक्शन्स होण्याची शक्यता जास्त असते. अशा लोकांमध्ये एटोपी आपण जे म्हणतो, की एक्झिमा तो का होतो? कारण त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी एक्झिमा असतो, ड्राय स्किन असते, वारंवार सर्दी होते, वारंवार पित्त होते. तर ह्याला एटोपिक डर्मॅटायटिस म्हणतात आणि ह्यांच्यामध्ये हा एक्झिमा, कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिसचं प्रमाण जास्त होते आणि वारंवार होते. तर हे आपल्याला समजून घेतलं तर आपण त्यांना बरोबर सांगून ते अवॉइड करून बॅरियर क्रीम्स देऊ शकतो. पूर्णपणे हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्यांना ते शूज किंवा ते ज्वेलरी परत घालायची असली तर आम्ही त्यांना सांगतो की बॅरियर क्रीम लावा, मॉइश्चराईज करा, वापरा. तात्पुरतं वापरा, सोडून द्या, लगेच मॉइश्चरायझर लावा. अशा रीत्या आपण स्किन प्रोटेक्ट करून ते तात्पुरतं तुम्ही कुठल्या फंक्शनसाठी जरूर वापरू शकता. पण ज्याचं प्रमाण जास्त झालं आणि एक्झिमातून सफेद डाग निर्माण झाले तर ते आपण अवॉइड करायचे. तर हा एक प्रकार एक्झिमा झाला जो ॲलर्जन्सने होतो. लोकं हेअर डाय लावतात. बऱ्याच वेळा नाही रिॲक्शन होत, पण वन फाईन डे डोळे सुजतात. इथे पुरळ उठते, मानेवर पुरळ उठते. त्याच्यात जो PPD डाय असतो, तो काही काळानंतर ॲलर्जन होतो आणि म्हणून बरेच वेळा मग आपल्याला विचारतात, बरं आता हेअर डाय तर आम्ही वापरू शकत नाही, पण आम्ही काय वापरावं? तर अशा वेळेला आपल्याकडे हर्बल हेअर डाईज पण असतात, जे प्युअर हेअर डाईज असतात, ज्याच्यामध्ये अजिबात केमिकल नसते. त्याचे चान्सेस रिॲक्शनचे खूप कमी असतात. तर असे आपण वापरू शकतो आणि वापरण्याच्या आधी पण आपण थोडा टेस्ट करून, कानाच्या मागे टेस्ट करून वापरले तर ते फार सेफ असतात. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.